स्पितीला पोहोचण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतं. इथला प्रवास बिलकुल सोपा नाहीये. लाओल व्हॅली आणि स्पिती व्हॅलीला जोडणाऱ्या कुंजुम पासला आम्ही पोहोचलो. इथे येण्यासाठी आयुष्यात बरीच उंची गाठावी लागते, कारण हे ठिकाण 15,000 फूट उंच आहे. हे कुंजुम देवीचं मंदिर. स्पितीला प्रवास करणार प्रत्येक जण इथे थांबून पुढे जातो. इथे एक मॅग्नेटिक दगड आहे. मी पैसे बिसे चिकटून नाही बघितलेत, पण दुसऱ्यांचा फेल्ड अटेम्प्ट मला शूट करायला खूप मजा आली. सगळ्या रंगांच्या फ्लॅग्स नाही ते एकत्र उडताना बघून जाम मजा वाटली. इथून पुढे थंडी वाढत जाते आणि नेटवर्क पूर्णपणे गायब होतं. तुमची झोप पूर्ण करूनच प्रवास सुरू करा, कारण प्रत्येक वळणावर इथला व्ह्यू बदलतो. असे डोंगर, लँडस्केप, अशा नद्या मी कधीच बघितल्या नव्हत्या. मी जरी बसमधून ट्रॅव्हल करत असले तरी फील अगदी डिट्टो बैलगाडीचाच होता. पण मला तसा या ओबडधबड रस्त्यांचा बिलकुल त्रास झाला नाही, कारण केडीएमसीच्या रस्त्यांवर रिक्षामध्ये प्रवास करून प्रॅक्टिस चोख झाली होती. बाहेर बघून असं वाटत होतं की मंगळावरच आलो आहे. मध्येच डोंगरामागून जादूने हाय केलं असतं मला बिलकुल नवल नसतं वाटलं. मी कोणालाही सांगितलं असतं ना की ड्यूनचं शूट इथेच झालंय तरी कोणी विश्वास ठेवला असता, पण मी खोटं बोलत नाही. एका वळणावर आमची बस दगडाला आपटलीच, पण ड्रायव्हर काही झालंच नाही असं दाखवून पुढे निघाला. तुम्हाला जर ट्रस्ट इश्यूज असतील ना तर इथे याच, अगदी सरळ व्हाल. 12 तास हाडं खिळखिळी करून आम्ही काजाला पोहोचलो. बाकी काजा नेहमीच माझ्या जवळचं ठिकाण राहणार आहे, कारण इथेच माझे 5,000 फॉलोअर्स कंप्लीट झाले. क्लिअर स्काय आणि उन्हामुळे इथले डोंगर सोनेरी दिसतात. हीच बस दुसऱ्या दिवशी 5 वाजता मनालीसाठी निघणार. आम्ही काजा बस स्टँडच्या एक्झॅक्ट अपोजिटला एक होमस्टे मध्ये थांबलो. स्कूटीवर बसून आम्ही एका दिवसात बरीच ठिकाणं एक्सप्लोर केली, पण त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.